प्रार्थना केलेला अभंग आहे, विनंती केलेला अभंग आहे, मागणी मागितलेली आहे. काय विनंती केली महाराजांनी आज देवाला? माणसाच्या जीवनामध्ये बुद्धीची फार आवश्यकता आहे. महाराजांनी ज्यावेळी पाहिलं समाजाकडे, महाराजांच्या लक्षात आलं काही माणसं वाम मार्गाने चालताना दिसले महाराजांना. काही लोकांची वाकडं पाऊल पडलेली महाराजांच्या लक्षात आली. हे वाम मार्गाला जाणं, वाकडं पाऊल पडणं, रस्ता सोडून वागणं, हे जे जिथं 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 दिसून येते याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय? ज्यावेळी महाराजांनी कारण शोधलं, कारण शोधल्यानंतर महाराजांनी असा निष्कर्ष काढला, तो बुद्धीचा दोष. विठाला विठाला विठाला. बुद्धीचे दोन प्रकार आहेत, एक सद्बुद्धी आहे आणि दुसरी दुर्बुद्धी आहे. सद्बुद्धी म्हणजे सदाचारी आणि दुर्बुद्धी म्हणजे दुराचारी. अंतःकरणामध्ये चार भाग असतात माणसाच्या: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. माणसाची प्रतिमा जर तुम्हाला वाढवायची असेल, माणसाचं जर आताच्या शब्दात सांगायचं म्हणजे जर पोझिशन वाढवायचं असेल तर काय महत्वाचे? बुद्धी महत्वाची. मला वाटते जवळपासच कुठंतरी पोलीस मुख्यालय आहे का लांब आहे? जवळच आहे. कलेक्टर ऑफिस ते पण जवळच आहे. त्या कलेक्टर ऑफिसला, पोलीस मुख्यालयाला काही गाड्या असतात. त्या गाड्याला वर काय असतात? दिवे लावलेले असतात. हे जे दिवे आहेत ना, हे ज्ञानाचा विषय आहे. प्रकाश म्हणजे कशाचा विषय आहे? ज्ञानाचा विषय. हे प्रत्येक गाडीला दिवे जे दिसतात ना, या कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर, कलेक्टर ऑफिसला फक्त जो दिवा असतो फक्त कलेक्टरलाच असतो. इतर गाड्या फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लिहिलेल्या असतात. दिवे असतात का? दिवा फक्त कोणाला? फक्त कलेक्टर साहेबाला. बाकीच्यांना महाराष्ट्र शासन. फार काही दिवे नसतात. क्लास 1 अधिकाऱ्याला त्यांच्या बी अतिरिक्त जे कोणी ॲडिशनल असतात त्यांनाही दिवे असतात, पण सर्वसामान्य कर्मचाऱ्याला दिवे नसतात. दिवा हा कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं. आणि ज्ञानाचाच दुसरा विषय, दुसरं नाव आहे बुद्धी. जिल्हाधिकारी महोदयालाच दिवा का असतो? त्याचं कारण तो एकटाच पूर्णतः कशाची जिम्मेदारी चालवतो? जिल्ह्याची जिम्मेदारी चालवतो. म्हणून त्यांना त्यांच्या गाडीवर काय बसवलेलं आहे? दिवा. म्हणजे हे ज्ञानाचं प्रतीक आहे. विठाला विठाला विठाला. आता जे दिव्याबद्दल बोललोय ना मी, जुन्या काळात काशी हे संस्कृतीचं आपलं माहेरघर होतं. आताही आहे. संस्कृत विद्यापीठाचं मुख्य अधिष्ठान जर कोणतं असेल ते कोणतं आहे? काशी. काशीला रामेश्वर शास्त्री नावाचे फार मोठे एक संत राहत होते, सत्पुरुष होते. त्याने जे ज्ञान आकलन केलं होतं, जी काही बुद्धिमत्ता होती त्यांची, जे काही त्यांनी ज्ञान संपादन केलं होतं, त्यांनी त्या दिवशी एक पण केला, मला भारत भ्रमण करायचे. आणि मग भारत भ्रमण करत असताना त्यांनी दिवसा मशाल लावली होती समोर. मशाल कळती? मशाल, दिवा. त्या दिव्याचं काय महत्व होतं तुम्हाला काय वाटते बरं? रामेश्वर भट्ट असे म्हटले,
मला कोणी कोणताही प्रश्न विचारावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं, आणि जर मला उत्तर देता आलं नाही तर मी दिवा शांत करून टाकेल. काशीवरून निघालेले रामेश्वर भट्ट देहू पर्यंत आले. देहूला फक्त दिवा शांत केला. विठाला विठाला विठाला. देहू पर्यंत येईपर्यंत त्यांनी अनेक रस्त्यातल्या लोकांसोबत ज्ञानाची चर्चा केली. तिथं त्यांचा विजय झाला. परंतु देहूत आल्यानंतर रामेश्वर भट्ट आले आणि जगद्गुरु तुकोबरायाचं ज्ञान पाहिलं. महाराजांनी मशाल विझून टाकली. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरानी वाहावा भार माथा. रामेश्वर भट्ट त्यांना वेद पाठ होते. वेद पाठ होणं सोपं नाही बरं. हरिपाठ तीनदा चुकायला आपला. पण रामेश्वर भट्टांनी 4 वेद पाठ केले होते. ज्यावेळी त्यांना प्राकृताबद्दल तुकोबरायाच्या कळलं, त्यांनी त्यावेळेस आदेश दिले, आज्ञा केली, हे तुमचे प्राकृत जे लिखाण गाथा आहे ते तुम्ही इंद्रायणीमध्ये बुडवून टाका. एका महात्म्याची आज्ञा, एका संस्कृतच्या पंडिताची आज्ञा म्हणून तुकोबरायाचा गाथा बुडवला गेला. पण गाथा 13 दिवसाच्या नंतर पुन्हा जशाचा तसा वर आला. गाथा वर आल्यानंतर रामेश्वर भट्टांना लक्षात आलं की त्यांनी गेले. पाहिलं गाथ्याला एकही पाण्याचा थेंब लागला नव्हता. गाथा वाचल्यानंतर आणि वाचल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी दिवा विझवला आणि साष्टांग दंडवत घातलं तुकोबरायाला. साष्टांग दंडवत घातलं. मला आतापर्यंत माझ्या ज्ञानाचा काय होता, गर्व होता. पण ज्यावेळी तुम्ही पाहिलं की मी वेद पाठक आहे आणि तुम्ही वेदाचा अर्थ करताय, हा गाथा म्हणजे वेदाचं भाषांतर आहे, मी माघार घेतली. त्या दिवशी रामेश्वर भट्टांनी तुकोबरायाच्या कीर्तनात ज्यावेळी टाळ घेतला, सोबतचे लोक म्हणले हे नेमकं काय दृश्य आहे. त्यावेळेस रामेश्वर भट्टांनी सांगितलं, मी वेद पाठक आहे, तुकोबरायाने वेद सार्थ केलाय. विठाला विठाला. म्हणून रामेश्वर शास्त्रींनी काशीपासून देहू पर्यंत आणलेली मशाल काय करून टाकली, विझवली. का? ज्ञानापेक्षा, माझ्या ज्ञानापेक्षाही तुकोबरायाचं ज्ञान काय आहे, श्रेष्ठ आहे. माघार घेतली. विद्वत्तेचं प्रतीक आहे दिवा. दिवा कशाचं प्रतीक आहे? विद्वत्तेचं प्रतीक आहे. दिवा कोणालाही नाही आणि त्याची परवानगी नाही. नाही ते दिवे लावणारे कमी नाहीत महाराष्ट्रात. विठाला विठाला विठाला. शिक्षणात काही दिवा लावला नाही. शिक्षणाच्या नावानं बोंबाबोंब आहे, पण कॉपी करायला तयार आहेत. त्याला काही अर्थ नाहीये. बुद्धीचं प्रतीक आहे दिवा. दिवा कोणाच्याही डोक्यावर नसतो. दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे, बुद्धीचं प्रतीक आहे. म्हणून तुकोबराय हे बुद्धिमान होते, हे रामेश्वर भट्टांनी मान्य केलं. या महाराष्ट्रात, या देशात श्रीमंतापेक्षा बुद्धिमंताला किंमत आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून आज या अभंगामध्ये महाराजांची जी भूमिका आहे, फक्त बुद्धीच्याच बाबतीत महाराजांनी आग्रह केलाय देवाच्या समोर. शरीर किती जरी आपलं धडधाकट असेल आणि बुद्धिभ्रंश जर झाला तर त्या शरीराला शून्य किंमत आहे. शून्य किंमत आहे. केवढाही भारी माणूस असू द्या, मोठा माणूस असू द्या, आणि त्याचा बुद्धिभ्रंश झाला आणि त्याचा जर बुद्धीचा तोल गेला, तो अपशब्द बोलायला लागला की त्याच्या मागं उभं राहिलेला माणूस समोरच्या माणसाला म्हणतो, मनावर घेऊ नका. दिसायले का हे माझ्याकडे दिसायले, याचं मनावर घेऊ नका. याचा काय ढिलाय, कशाचा? बुद्धीचा. विठाला विठाला विठाला. हो,
एक काही तर माणसं त्याच्या पुढचे आहेत बोलण्याचे. महाराज याचं काही म्हणावं घेऊ नका, याचा वरचा मजला रिकामा आहे. हे वरचा मजला मला अजून समजला नाही. वरचा मजला म्हणजेच बुद्धी. विठाला विठाला विठाला. हो, बुद्धिमंताला किंमत आहे देशामध्ये. श्रीमंत बुद्धिमत्ताच्या पुढे झुकतात. जेवढे 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 श्रीमंत लोक असतात ते श्रीमंत माणसं त्यांचेच पैसे त्यांच्या बुद्धीनं खर्च करत नाहीत. कोणाच्या बुद्धीनं खर्च करतात? शिय आहे का कोणी? शिय कीर्तनात शिय कोणी आहेत का कीर्तनात? शियला काय म्हणतात? चार्टर्ड अकाउंटंट. असंच की आपलं इंग्लिश येत नाही आम्हाला. पैसा तुमचा आणि खर्च करायचा कोणाच्या डोक्यानं? सीएच्या डोक्यानं. मग तुम्ही श्रीमंत कश? जेवढे 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 मोठे लोक असतात ते मोठे लोक प्रत्येक निर्णय, प्रत्येक भाषण, प्रत्येक त्यांची शब्द हे त्यांचे नसतात, त्यांच्या जवळच्या म्हणू का नको पीएचे असतात. कोणाचे असतात? लोकांना वाटते काय साहेबांना भाषण केलं, लिहून आणलं होतं रात्री. विठाला विठाला विठाला. कुठं कुठं एखाद्या पिक्चर मध्ये पाहायला मिळतंय, एखादे पत्रकार महोदय प्रश्न विचारतात एखाद्या राजकर्त्याला, सर हा असा असा निर्णय झालाय महाराष्ट्रामध्ये, याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? नो कॉमेंट्स. मी आता या विषयावर बोलू शकत नाही. याचं सविस्तर जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर माझ्या पीएला विचारा. तुला माहीतच नाही तर, तुला येतच नाही तर त्याच्यातलं काही. मग तो काय माणूस म्हणतो? कोणाला विचारा? माझ्या पीएला विचारा. त्याचं कारण आहे तो पीए याच्यापेक्षा बुद्धिमान असतो. विठाला विठाला विठाला. म्हणून बुद्धिमंत लोक आहेत म्हणून महाराष्ट्राचा कारभार चालतो, या राष्ट्राचा कारभार चालतो, देशाचा कारभार चालतो. बुद्धिमानाला किंमत आहे. आता सध्याची रस्सीखेच चालू आहे ना तुमची, श्रीमंत व्हायचीच रस्सीखेच आहे. आम्ही रात्रातून श्रीमंत कसे होऊ अशी आपली तळमळ आहे. मुलावर सुद्धा तसेच संस्कार छापले चाललेले आहेत, लादले चाललेले आहेत. मला वाटतं मुलगा श्रीमंत होण्यापेक्षा मुलगा बुद्धिमान व्हावा, श्रीमंती आपोआप घरी येईल. आज बुद्धिमत्तेकडे लक्षच नाही, लक्षच नाही. तरी आता थोडा कौल शिक्षणाकडे थोडा बरा झाला. आमची नांदेड सिटी आता शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत मराठवाड्यामध्ये मला एक यशाचं पाऊल वाटते सध्या तरी. चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला जे आज इथं आढावा घ्यायचा या अभंगामध्ये, फक्त महाराज मला बुद्धीची प्रतिमा आपल्या समोर ठेवायची. विठाला विठाला बसलेली मंडळी म्हणतील महाराज तुकोबारायाचा जो आग्रह आहे मला दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. दुर्बुद्धी निर्माण होती कशानं? बुद्धीत बिघाड होतो कशानं? देवाकडे आपण नंतर जाऊ, अगोदर इकडच्या इकडे सुधारणा होती का पाहू. बुद्धीत बिघाड होण्याची कारण आहेत. पहिलं कारण आहे बुद्धीत बिघाड होतो आहारानं. कशाने बिघाड होतो? बुद्धी बिघडते आहारानं. सात्विक आहार सेवन केला तर बुद्धी कशी होती? सात्विक होती. राजस आहार सेवन केला तर बुद्धी कशी होती? राजस होती. आणि तामस आहार सेवन केला तर बुद्धी तामस होती. म्हणून आहार चांगला पाहिजे. आहारानं बुद्धीत बिघाड होतो. विठाला विठाला म्हणून अन्न चांगल्या माणसाच्या घरचं खाल्लं पाहिजे. अन्न चांगल्या माणसाचं घरचं खाल्लं पाहिजे. अन्न हे सदाचारी असलं पाहिजे. अन्न तयार करणारी माई माऊली सुद्धा सदाचारी असली पाहिजे. तिचे संस्कार सुद्धा त्याच्यावर उतरतात. अन्न कोणाच्याही घरचं खाल्लं नाही पाहिजे.
त्याच्यावर त्याचे संस्कार होतात. एक साधू भारत भ्रमण करण्याकरता निघाले, तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेला जात असताना कुठंतरी भूक लागली की भिक्षा मागावी, भोजन करावं, पुन्हा मार्ग परिक्रमण करावं. एके दिवशी एका गावामध्ये पोहोचले. एका शेतामध्ये एक मनुष्य काम करताना दिसला आणि त्याला त्या साधूने विनंती केली, का हो वरी एखादा सत्पुरुष आहे का इथं, कोणी सदाचारी माणूस आहे का? काव म्हणले, काय पाहिजे? मला भूक लागली हो म्हटले, मी यात्रेकरू आहे, मला एखाद्या तरी सदाचारी माणसाच्या घरचं भिक्षा मिळाली तर मी अर्धी भाकरी खाईल, पुढे रस्त्याने वाटचाल करीन. ज्याला विचारलं तो माणूस होता दुराचारी. तो माणूस म्हणला, या साधूची थोडी मजा घेऊ आपण. महाराज, आमच्या गावामध्ये की नाही आता जे समोरचं घर दिसतंय की नाही, ते फार एखादा सदाचारी माणसाचं घर आहे म्हणजे, बिनधास्त तुम्ही तिथे भिक्षा मागायला जा. हे महात्मे तिथे गेले आणि तिथं भिक्षा मागितली. भिक्षाम देही माते, भिक्षा वाट. आपल्या दारानं कोणीतरी भिक्षुक आलाय आणि भिक्षा मागतोय. त्या मायमाऊलीच्या जीवनात पहिली वेळ होती ही भिक्षा वाढायची. तिच्या घरी आजपर्यंत कोणी काहीच मागण्याकरता गेलेलं नाही. म्हणजे घर कसं असेल, सदाचारी असेल. पण ते शेवटी स्त्रीत्व आहे. माते म्हटल्यानंतर तिचं मातृत्व जाग होत असते. जेवढ्या मंडपातल्या मायमाऊल्या बसलेल्या आहेत, आई म्हणून जर तुम्ही हाक मारली, तिचं मातृत्व जागा झालं पाहिजे. ही भारताची, महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुराचार्याचं घर होतं, पण ते साधू ज्या वेळी तिथं पोहोचले, माते भिक्षा वाढ, मातृत्व जागा झालं. ती मायमाऊली बाहेर आली, महाराज या बसा, ह्या तुळशीच्या वट्ट्यावर, ह्या बैठकीत बसा वट्ट्यावर. माझे पती बाहेर गेलेले आहेत कामानिमित्त, ते येईपर्यंत तोपर्यंत माझ्याकडे स्वयंपाक तयार नाही. माझ्या परीनं मी तुम्हाला एक 10-5 मिनिटात स्वयंपाक तयार करते, महाराज तुम्ही विश्राम करा, काही हरकत नाही म्हटलं. त्या मायमाऊलीने इतका सुंदर स्वयंपाक केला, कारण तिच्या घरी आजपर्यंत कोणीही कशासाठीच मागण्याकरता आलं नव्हतं. ती म्हणली, आज संधी आहे, संधीचं सोनं करू. एवढा असा स्वादिष्ट स्वयंपाक केला आणि तिचे तेवढ्यात पती आले. डे नाईट ड्युटी करीत होती. समजलं तुम्हाला? जास्त तर नाईट ड्युटीच असायची त्यांची. समजलं की नाही? हा, मग ATM म्हणा, बँक म्हणा, एखाद्या श्रीमंताच्या घरी म्हणा, कशाला चोरी करायला. ते नेमकं ते कर्म करून आलेले. बाहेर त्यांच्या पायातलं वाहन बुट वाजल्याबरोबर ती मायमाऊली धावतच आली. इकडे इकडे, मागच्या दाराने, मागल्या दाराने. म्हणले, का काय झालं? महाराज आलेत. म्हणले, आपल्या घरला महाराज? तुम्ही गप्प बसायचं म्हटले. मी सांगते तसं आजपर्यंत, तुम्ही सांगतात तसं मी ऐकले. आजच्या पुरतं मी सांगेल तसं तुम्ही वागायचं, काय हरकत नाही. गप्प बसा म्हणले की तो गप्प बसला. एरवी तो कोणाच्याही घरी गेला की कसल्याही माणसाचे आवाज बंद होते ते चाकू दाखवल्यावर, पण आज त्याचा आवाज घरी गेल्यावर बंद झाला. काय विशेषता आहे कोणास ठाऊक. केवढाही माणूस घरी गेला आणि गप्प बसा म्हणलं की गप्पच बसते. काय शस्त्र हे की काय नाही. रिव्हॉल्वरच्या धाकानं न माणूस ऐकणारा, कोणाच्या धाकानं गप्प बसते. तुम्ही गप्प बसा म्हणले की गप्प बसले. तो मनुष्य गप्प बसला. काय झालंय, काय काय नेमकं चाललंय? तुम्ही गप्प बसा म्हणले, मी सगळं करते, तुम्ही एक शब्द बोलायचा नाही. नाही बोलत बुवा. त्या महात्म्याला जेवायला वाढलं. चांदीचाच पाठ, चांदीचंच ताट, चांदीच्याच वाट्या, चांदीच्याच तांब्यात, चांदीचंच फुलपात्र.
पंचपक्वान्न वाढलेले, त्या महात्म्यानं यथेच्छ असं भोजन केलं आणि भोजन करून तो महात्मा निघण्याच्या तयारीत हे पती पत्नी दोघं घरामध्ये बसले. तेवढ्यात त्या महात्म्यानं त्याच्या त्या तांब्यावरचं चांदीचं फुलपात्र झोळीत टाकलं. येतो म्हणले माय मी, या म्हणले महाराज. निघत राहिले. ज्यानं सांगितलं होतं हा एकच आमच्या गावामध्ये सदाचारी माणूस आहे, तो माणूस वाट बघू लागला की आता हे मार खाऊन आल्याशिवाय राहत. हे तर गंध लावून आले, बडीशोप खाऊन पोटभर जेवून ढेकर देतस. महाराज कुठे गेले ते जेवायला? म्हणले त्या फलाण्या घरी. म्हणले काय अडचण? पोटभर. तेवढ्यात त्या महात्म्याचं लक्ष गेलं झोळीकडे. माझ्या झोळीत काय म्हणून पाहिलं तर झोळीत काय होतं? चांदीचं फुलपात्र. माझ्या झोळीमध्ये चांदीचं फुलपात्र कोणी टाकलं? माझ्या झोळीत तर काहीच नसते. माझ्या झोळीत चांदीचं फुलपात्र आलंच कुठून? ते महात्मे विचार करू लागले, मनाला खाऊ खाऊ घेऊ लागले. माझ्या झोळीत चांदीचं फुलपात्र कसं आलं? कोणी टाकलं? आणि मग त्या महात्म्यानं त्या शेतकऱ्याला विचारलं, का हो, ज्यांच्या घरी मी जेवायला गेलतो त्यांचा धंदा काय आहे? ते बिझनेस काय करतात? म्हणजे त्यांचा बिझनेस रात्रीचा आहे. कोणता? चोऱ्या करायचा. बरोबर आहे म्हणले. चोराच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे साधू असून सुद्धा मला फुलपात्र करायची, चोरी करायची बुद्धी निर्माण झाली. हा बुद्धीतला बिघाड आहे. विठाला विठाला पहिला होतो कशामुळे? आहारामुळे. आणि दुसरा होतो विहार. बुद्धीत बिघाड होत असताना माणसाने कपडे दुसऱ्याचे घालू नये. आता फॅशनच आली. जुना काळ असा होता, फक्त कपडा विकत आणायचा, टेलरकडे जायचं, आपल्या शरीरावर आपल्या शरीराचं मोजमाप करून त्याच्यावर काय शिवायचे? कपडे शिवायचे आणि मग ते अंगावर परिधान करायचे. तेही जुनी माणसं धुवून घालायची. काय घालायचे? म्हणजे त्या टेलरचे सुद्धा संस्कार नको त्याच्यावर. आता रेडीमेड कसे कपडे आले? रेडीमेड. आता ते रेडीमेड जे कपडे कोण घातलीत की काय? आमचं बरं आहे बुवा, धोतर रेडीमेड नाही, शर्ट रेडीमेड नाही, फेटा रेडीमेड नाही. माझ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी दुसऱ्यानं बांधलेला फेटा बांधला नाही. जर माझा फेटा कोणी बांधला तर मी आयुष्यात ते पुन्हा वापस घेतला नाही, नवीन घातला. जर मला कुठं माझ्या कीर्तनाला जात असताना फेटाच घरी राहिला तर मी नवीन धोतर घेतो आणि त्या धोतराचा फेटा बांधतो, पण दुसऱ्यानं घातलेले कपडे घालीत नाही. त्याचं कारण काय होतंय? त्याचं कारण सांगतो, भजन करा. विठाला विठाला पाची पांडवाचं युद्ध झालं जरासंधासोबत. कृष्ण मालिका पाहिली होती लॉकडाऊन मध्ये. जरासंधाने पांडवावर किती वेळेस आक्रमण केलं होतं? 17 वेळेस. शाबास. किती वेळेस आक्रमण केलं? 17 वेळेस पराजित झाला होता. म्हणून जुन्या काळात माणसं एखाद्या माणसाला म्हणतात 17 बाऱ्याच आहे रे. हे जुन्या काळातला शब्द आहे. तुझ्याच्यानं काय होत नाही? काहीच होत नाही. जाय किती बाऱ्याच आहे? अरे 17 बाऱ्याच आहे. काहीच होत नाही. हे जरासंधाचं अपयश आहे. कोणाचं अपयश आहे? म्हणून 17 सहसा आकड माणसं घेत नाही. 17 खतरा आहे. जरासंध 17 वेळेस पराजित झाला, शेवटी मारला गेला. आणि जरासंधानं ज्या वेळेस या पाची पांडवावर आक्रमण केलं, खूप नुकसान झालं पाची पांडवाचं.
पण शेवटी मारला गेला. फार मोठा योद्धा मारल्यानंतर जुन्या काळात दोन गोष्टी आणायचे. काय आणायचे? एक तर शिर आणायचे अथवा मुकुट आणायचे. त्याचा मुकुट आणि त्याचं शिर आणणं आणि मग त्या योद्ध्याची मिरवणूक काढायची, ज्यांनी मारले त्याची. असा जुन्या काळातला प्रघात होता. पाची पांडवाच्या युद्धामध्ये जरासंध मारला गेला आणि मग त्याचा मुकुट परत आणून पांडवाची दिल्लीमध्ये मिरवणूक निघाली आणि पांडवाचा दिल्लीत जय जयकार झाला. कोण मारला म्हणून? जरासंध मारला. मग ते पांडवाने आणलेला जरासंधाचा मुकुट यांनी सोन्याच्या भांडारगृहामध्ये एका शोकेशमध्ये ठेवला. पांडव स्वर्गाला गेले आणि पांडवाची पुढची संतती कोण? अभिमन्यूचा मुलगा. कोणता राजा? परीक्षिती राजा. परीक्षिती राजानं पाहिलं की माझ्या आजोबांनी काय संपत्ती मिळवली आहे, किती संपत्ती मिळवली आहे, मला एकदा भांडारगृहामध्ये जाऊन पाहायचंय. माझ्या आजोबाजवळ काय काय होतं म्हणून ज्यावेळी आज जाऊन पाहिल्यानंतर त्या पाची पांडवाच्या भांडारगृहामध्ये तिजोरीमध्ये गेल्यानंतर परीक्षिती राजाला एकच वस्तू आवडली, तो म्हणजे मुकुट. तो कोणाचा होता? जरासंधाचा. तो परीक्षिती राजानं मुकुट डोक्यात परिधान केला. कोणाचा म्हणून? कोणाचा म्हणून? आजोबाचा म्हणून. कोणाचा म्हणून? आजोबाचा म्हणून डोक्यात परिधान केलेला मुकुट आजोबा ऐवजी कोणाचा निघाला? जरासंधाचा निघाला. म्हणून परीक्षिती राजा सात्विक असताना, साधूचा सन्मान करणारा असताना परीक्षिती राजाचं पाऊल वाकडं पडलं आणि परीक्षिती राजाकडून साधूचा अपमान झाला. परीक्षिती राजाच्या बुद्धीत बिघाड झाला. क्या परिधान किया? किती वर्ष पडून होता मुकुट? किती वर्ष पडून होता? 2 पिढ्या. किती वर्षे? म्हणून मी भजनी मंडळीला म्हणतो, बसलेल्या माणसाच्या टोप्या खाली जाऊ नका. काय करी जाऊ नका? नाही, बोडकं उभा राहा, परवडतंय. बसलेल्या माणसाची टोपी घालायची नाही. त्याने किती लोकांना टोप्या घातलेल्या आहेत का? त्याची टोपी जर घातली तुम्ही सुद्धा टोप्या घालता. लोकांना टोप्या घालताल म्हणून बसलेल्या माणसाच्या टोप्या घालायच्या नाही. सहसा जुने माणसं आपली टोपी कोणाला देत नव्हते आणि दुसऱ्याची टोपी घालत नव्हते. आता कसं झाले, टोप्या कमी झाल्यात म्हणून माणसं कोणालाही टोपी घालायलेत. काय करायलेत? कोणाची टोपी कोणाला नाही. काय करायलेत? कोणाची टोपी घालायलेत. माझं वैयक्तिक मत आहे, अशा टोप्या घालत जाऊ नये. माय मावलेला माझं पटणार नाही म्हणून मी सांगणार नाही, पण सांगू आपण नेसलेली साडी ननंदेला देऊ नये. ननंदेची साडी आपण नेसू नये. आमचं पटणार नाही तुम्हाला. बहिणीच्या साड्या आपण नेसू नये, आपल्या साड्या बहिणीला देऊ नये. आमचं पटणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळं तुम्हाला सबसिडी आहे. कसंही करा, आम्हाला काय करायचं. 2 पिढ्यापूर्वी घातलेला मुकुट, त्याच्यातले संस्कार जिवंत राहतात. महाराज, ह्या आज नेसलेली साडी उद्या जर दुसऱ्यानं नेसली, दुसरी स्त्रीनं नेसली, तिच्यात ते संस्कार राहत नसतील 100%. म्हणून दुसरी गोष्ट बुद्धीत बिघाड होतो. कशानं? या परिधानानं. पहिली बिघाड बुद्धीत कशानं झाली? आहारानं. दुसरी बुद्धीत बिघाड कशानं होती? हे वस्त्र अलंकारानं. आणि तिसरा बुद्धीत बिघाड होतो सहवासानं. विठाल विठाल. हो, चोराच्या संगतीमध्ये जर मनुष्य गेला, रस्त्यावर कोणाचं पडलेलं चिरगुट जरी दिसलं तर वाटतंय बरंय, घ्याव उचलून. देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी. टाळ 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 टाळ.
टाळ 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 चोरापाशी तैसीच होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे. चोराच्या संगतीत बसल्यावर कोणाचा हातरुमाल सुद्धा माणसं काही लोक चोरतात. काही माणसं कीर्तनात आल्यावर दुसऱ्याची चप्पल चोरून नेली. इतका बुद्धीत बिघाड कशामुळं? कोणाच्या संगतीत बसलास, कोणाच्या हातचं जेवण केलास, कोणाची टोपी घातलीस. अनेक कारणानं बुद्धीत माणसाच्या बिघाड होत चालतो. म्हणून माणसाचा बुद्धिभ्रष्ट झाल्यानंतर माणूस पशुसारखा वागायला लागतो. म्हणून माणसानं माणसासारखं वागण्यासाठी त्याचं सर्वात अगोदर जर नियंत्रण कशावर पाहिजे तर ते कशात पाहिजे? बुद्धीवर पाहिजे. म्हणून आज जगद्गुरु तुकोबारायाने काय मागणी मागितली? पहिल्या चरणामध्ये मना कदा नुपजो नारायणा. हे पांडुरंगा, आम्हाला दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. बुद्धीत बिघाड झाला की माणूस चुकीच्या मार्गाने रस्त्यानं वागायला लागतो. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. अनंत बुद्धीचे तरंग. मानवी जीवन चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये जर तुम्ही उठला बसलात, बुद्धीत बिघाड व्हायला वेळ लागत नाही. बुद्धिमान लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. तुम्ही कुठेही जर राहिलात, तुमची बुद्धी जर चांगली चालली ना, तुम्हाला धक्काच नाही लागत. विठाला विठाला. भारतीय बुद्धिमत्ता 7 समुद्राच्या पलीकडे गेली, पण भारताची संस्कार बुद्धी ती विसरली नाही. अमेरिकेमध्ये शिकागोला स्वामी विवेकानंद भारताचं धर्मसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याकरता गेले. तिथं गेल्यानंतर भारताची बुद्धिमत्ता त्यांनी एका वाक्यातच सांगितली समाजाला. एकाच वाक्यात की ते संपूर्ण लोक भाषणाला उभं राहायचे, आपल्या आपल्या धर्माचं तिथं विचार मांडायचे. मांडत असताना त्यांनी शब्द वापरायचा, लेडीज अँड जेंटलमॅन, लेडीज अँड जेंटलमॅन. स्वामी विवेकानंदाला अवघे 10-5 मिनिटं मिळालेली त्यांनी तिथं वापरला शब्द, माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनीनो. बंधू आणि भगिनीनं म्हणल्याबरोबर महाराजांची बुद्धिमत्ता आणि भारताचे संस्कार दिसून आले. तिथं ज्यावेळी टाळ्या पडल्या अमेरिकेमध्ये,
तिथं त्या धर्मसभेच्या अध्यक्षानं सांगितलं, तुम्हाला तुमच्या मनावर वेळ आहे, किती वेळ बोलायचं तुम्हाला. आणि मग ज्यावेळी त्या महाराजांच्या बुद्धीवर एक तरुणी मोहित झाली, बुद्धी चातुर्यावर, धर्मसभा संपली, माणसं महाराजांना बोलायला लागले, स्वामी विवेकानंदाला सिग्नेचर घ्यायला लागले, नंबर घ्यायला लागले, काही पत्ता घ्यायला लागले, जे काय असेल ते काय. तेवढ्यात त्या स्त्रीनं, महाराज तुम्हाला मला एकांतात बोलायचे. म्हणे मी संन्याशी आहे, मला एकांतात नाही बोलता येत, इथंच काय बोलायचं तर. नाही म्हणले मला तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं, इथं नाही मला बोलता येईल, तुम्हाला मला एकांतात बोलायचं. म्हणली बाई माझं संन्याशी जीवन आहे, तुम्हाला एकांतात कसं बोलतं, इथंच बोल. नाही म्हणे महाराज मला असं बोलायचं होतं की मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे का. म्हणले नसलेलंच हे, आता मी ब्रह्मचारी आहे, माझ्यासोबत लग्न करायचं का. म्हणे माझ्यासोबत लग्न करण्यापाठीमागचा तुमचा उद्देश काय. मी तुमच्या बुद्धीवर मोहित झाले, म्हणजे मी तुमच्या विचारावर मोहित झाले. माझ्याकडे करोडोची संपत्ती आहे, पण अशा बुद्धीचा अभाव आहे. म्हणजे मग माझ्या बुद्धीचा न ह्या लग्नाचा काय संबंध आहे. माझ्या बुद्धीनं या लग्नानं नेमकं तुला काय हस्तगत होईल, तुला काय प्राप्त होईल, तुला काय मिळेल. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, मला तुमच्यासारखा बुद्धिमान मुलगा पाहिजे, म्हणून मला तुमच्यासोबत लग्न करायचं. स्वामी विवेकानंद म्हणले, असं काही लिहिलंय का बुद्धिमानाचे लेकर बुद्धिमानच निघतील म्हणून. असे बरेच लोकांच्या बुद्ध्या धुळखात पडल्यात, सायंकाळी शोधून आणावं लागते कोण्या हॉटेलमध्ये पडलेले. कोणाचे लोक लेकर बुद्धिमानाचे लेकर. असं काही नसतंय म्हणे बुद्धिमानाचे लेकर बुद्धिमान निघतील आणि बुद्धुलो माणसाचे माणसं बुद्धू निघतील, असं काही नसते. हे ज्याच्या त्याचा व्यक्तिगत बुद्धीचा विकास आहे. तुझ्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहतील म्हणले बाई. माझ्यासोबत लग्न करून तुला मुलगाच जर नाही झाला तर अपेक्षा भंग होईल ना. बरं जरी झाला बुद्धिमान नसेल तर अपेक्षा भंग होईल ना. मग यापेक्षा माझ्यापासून मुलगा होणं आणि तो बुद्धिमान निघणं, एवढ्या लांबचा प्रवास करायला वेळही जाईल, अपेक्षा नाही पूर्ण झाले तर अपेक्षा भंग होतील. त्यापेक्षा असं करणं बाई काय, मलाच तुझा मुलगा मानणं. भारताची बुद्धिमत्ता आहे. विठाला विठाला विठाला. भारताची बुद्धिमत्ता साता समुद्राच्या भोगी लोकांमध्ये जरी केली तरी बिघाड झाला नाही. हे भारतीय बुद्धिमत्तेचे संस्कार आहेत, ही भारतीय बुद्धिमत्ता. परंतु आज जे बस चित्र पाहिलं ना, चांगले चांगले माणसं सुद्धा रस्त्यानं वागताना, रस्ता सोडून वागताना दिसतायत. याचं कारण कालाचा प्रभाव आहे. जुना काळ असा होता, काही संस्कृतीच्या काही गोष्टी, काही समाजबंधन, काही मोठ्या लोकांचा आदर. आता आदर संपलाय, समाजबंधन समजलंय, संपलंय. आता पाश्चात्य लोकांचं अनुकरण आज खेड्यापाड्यामध्ये व्हायला लागलंय. जुना काळ जो होतो पदर घ्यायचा, तो पदराची संस्कृती संपली. फुलभायाच्या कपड्याची संस्कृती संपली. अंग भरून कपडे घालायची संस्कृती संपली. आता फाटकी कपडे घालायची संस्कृती आली. जितकी जास्त फाटकी पॅन्ट तितकी त्याची किंमत म्हणलो. आपण तर पॅन्टच घालीत नाही तर काय माहिती. जितकी जास्त पॅन्ट फाटली, आमच्या गरिबीच्या काळात आम्हाला कपडे मिळत नव्हते. जर आमची ही चड्डी फाटली तर आम्हाला लाजा वाटायची, गुडघ्यावर पॅन्ट फाटली तर आम्हाला लाजा वाटायची. आता जितकं फाटकं तितकं त्याला किंमत. कपडा असो